पाटणपासून एक 6-7 किलोमीटर, 6-7 नाही, 2-3 किलोमीटर लांब आहे सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिरची एक खासियत आहे की इथं अंडरग्राऊंडला मंदिर आहे. तुम्ही पास आले समोरची जागा जी आहे तिथे त्रिशूळ उभा आहे. त्रिशूळच्या खाली जर पायऱ्या आहेत, पायऱ्याच्या खाली ते मंदिर आहे. आपण बघू शकता इथून. इथून खाली मंदिर आहे. हे आहे शिवालय. इथे 2 ठिकाणी असं देऊळ, खाली एक कोपच्यामध्ये देऊळ असल्यासारखं असे. हे एक हे दिसतंय, एक रफारा दिसतोय तुम्हाला. या पाण्याच्या खाली पिंड आहे ती, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. मी तर कधी पाहिली नाही याला. विशेष असं आहे की सध्या नदीला पाणी भरपूर असल्यामुळं आपल्याला भगवान शंकरांचं असं दर्शन होत नाहीये. यामध्ये पिंड आहे, भगवान शंकराची पिंड आहे आणि याला पाण्याने अभिषेक झालेला आहे. जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी उतरेल, यावर्षी पाऊस जास्त झाला होता मागच्या वर्षी, त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते पिंड सध्या आपल्याला दिसत नाही. बाकी पूजा अर्चा करायसाठी जागा दिलेली थोडीफार. पण हे मंदिर तरी असं वाटतं, या मंदिराकडे पाहून असं वाटतंय की असं खूप लोकांना माहीत नसावं, त्यामुळे ते गर्दी कमी आणि